रोजच्या लेटमार्क विरोधात मुंबई लोकल प्रवासी संघटना एकत्रित येऊन आंदोलन करणार। 22 ऑगस्टला संपूर्ण मुंबईमध्ये अतिशय शांततापूर्ण प्रत्येक स्टेशनवर आंदोलन असेल। नवी दिल्लीतल्या सेंट्रल विस्टाच्या धर्तीवर राज्यामध्ये महाविस्टा होणार। मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले आणि त्या परिसराचा संपूर्ण कायापालट केला जाईल। विधिमंडळासाठीही लवकरच निविदा काढणार। मुंबईहून गोव्याला जाण्यासाठी 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान विशेष गाड्या धावणार। वीकेंडची गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वेचा निर्णय। विदेशातही वंदे भारत एक्सप्रेस धावणार। पुढच्या वर्षापासून ट्रेनची निर्यात करणार। साऊथ अमेरिका, आशियाई देशांमध्ये वंदे भारत आणि मेट्रोची निर्यात होणार। महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनकडून महाराष्ट्रातल्या सगळ्या गोविंदांचा विमा उतरवण्याची मोहीम। विमा संरक्षणासाठी 24 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्याचं आवाहन। पुण्यामध्ये गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीवेळी लेझर लाईट्सना बंदी। लेझर लाईट्स लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल। पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा। 27 ऑक्टोबरपासून कोल्हापूर ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार। खासदार धनंजय महाडिक यांची माहिती। नागपूर आणि गोवा विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याचे संकेत। साखर आणि मिठाच्या भारतातल्या सगळ्या ब्रँडमध्ये प्लास्टिकचे सूक्ष्म कण असल्याचं समोर। पर्यावरणाशी संबंधित संस्था टॉक्झिक लिंकच्या संशोधनातून ही धक्कादायक बाब आढळून आली आहे। यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा 27% अधिक पाऊस। महिना अखेरीस पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज। पावसाच्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ। मुंबईमध्ये मे महिन्यासारखा उकाडा सध्या जाणवतोय, त्यामुळे नागरिक हैराण। विविध समस्यांवर उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासोबत पालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील खड्ड्यांची 7 दिवसात दुरुस्ती करणार, पालिकेचं आश्वासन। नागपूरमध्ये लाडकी बहीण योजनेचे 17,10,000 अर्ज प्राप्त। यापैकी 5,70,000 अर्जांची पडताळणी पूर्ण। दररोज जवळपास 20,000 अर्जांची पडताळणी केली जाते। तुम्ही जर म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करत असाल तर सावधान, कारण म्हाडाची फेक वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे। म्हाडा.gov.in ही म्हाडाची खरी अधिकृत वेबसाईट, तर म्हाडा.org ही बनावट वेबसाईट आहे। राज्यसभेच्या 12 जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी आज अधिसूचना जाहीर होणार। 9 राज्यातील राज्यसभेच्या 12 रिक्त जागांसाठी 3 सप्टेंबरला निवडणूक होणार। भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची 17 ऑगस्टला दिल्लीमध्ये बैठक। सर्व प्रदेशाध्यक्ष आणि प्रदेश संघटन मंत्री बैठकीला उपस्थित राहणार। मराठा आरक्षणाविरोधातील सगळ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्ण पीठापुढे सुनावणी। राज्य मागासवर्ग आयोगाने दिलेल्या अहवालावर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। अमरावतीमध्ये काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक। अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन। प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे एक आठवडा विदर्भ दौऱ्यावर। दौऱ्यादरम्यान सुरक्षेची विशेष काळजी घेण्यासाठी मनसेकडून नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांना निवेदन। निषेधाचे काही प्रकार घडल्यास जशास तसं उत्तर देऊ, मनसेचा इशारा। आमचं सरकार महिलांचं कल्याण करणारं। महाविकास आघाडी म्हणजे केवळ लेना बँक देना बँक नव्हे। महाविकास आघाडीनं कधीच कोणाला काही दिलं नाही। मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। खालसा झालेल्या वर्ग 2च्या इनाम जमिनी वर्ग 1 होणार। मंत्रिमंडळ बैठकीत देवस्थानच्या जमिनींबाबत मोठा निर्णय। लाखो लोकांना लाभ होणार। राज्यातील 6,000 किलोमीटरच्या रस्त्यांचं डांबरीकरण नाही तर काँक्रिटीकरण करणार। 37,000 कोटींच्या सुधारित निधीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकासाला गती देणार आणि त्यासाठी 149 कोटींची मान्यता। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय।
लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमचेच, ते परत घेणार नाही. रवी राणांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांचं वक्तव्य. जळगावचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लाडक्या बहिणींनी राखी बांधली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्ती प्रदर्शन. लाडकी बहिणीबाबत बोलताना अपप्रचार होईल असं विधान करू नका. कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना. रवी राणांच्या वक्तव्याबाबत मुख्यमंत्र्यांकडून नाराजी. लाडकी बहीण योजनेमुळे काहींच्या पोटात दुखू लागलंय. विरोधकांना नालायक म्हणत देवेंद्र फडणवीसांची टीका. बहिणीविरोधात पत्नी सुनेत्राला उमेदवारी द्यायला नको होती. राजकारण घरात येऊ द्यायचं नसतं. मात्र लोकसभेला आपल्याकडून चूक झाली. माध्यमांशी बोलताना अजित पवारांची जाहीर कबुली. 1500 रुपये म्हणजे सरकारची भाऊबीज. भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकणार नाही. रवी राणांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. महाराष्ट्रातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, 11 अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या, तर सातारा SP आणि ठाण्याच्या SPंची बदली सध्या थांबवण्यात आली आहे. सांगलीतील जनआक्रोश मोर्चामध्ये नितेश राणेंची पोलिसांना धमकी. अशा जिल्ह्यात बदली करू की फोनही लागणार नाही. राणेंचा पोलिसांना इशारा. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी यांच्यासह एकावर गुन्हा दाखल. पाथरीतील सामाजिक कार्यकर्त्यानं चिठ्ठी लिहित आत्महत्या केली. सोशल मीडिया स्टार सपना गिल सोबतच्या वादाप्रकरणी क्रिकेटर पृथ्वी शॉला कोर्टाकडून दुसरं समन्स जारी. 1 ऑक्टोबरला मुंबई सत्र न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश. अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख पुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रडारवर. देशमुख अकोला जिल्हा परिषदेचे सदस्य असतानाच्या कार्यकाळाची माहिती अकोला जिल्हा परिषदेनं मागवली. माझी बेहिशोबी मालमत्ता माझ्या ताब्यात द्या, माझ्यावर कारवाई करा. शिवसेना नेते नितीन देशमुखांच्या ACBच्या कारवाईवर पलटवार. पालघरचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची कारवाई. 50,000ची लाच घेताना अटक. राज्य सरकारचा खनिज खाणींवर कर वसुलीचा अधिकार कशा स्वरूपाचा असणार याचा कोर्ट फैसला करणार. सर्वोच्च न्यायालयाचं 7 न्यायाधीशांचं खंडपीठ आज निर्णय देणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महापालिका ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत तिरंगा रॅली. तर दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीत कमला नेहरू उद्यानापासून रॅलीचं आयोजन. पालघरच्या धामणी धरणाला तिरंग्याची विद्युत रोषणाई. काल मध्यरात्रीपासून धरणाचे 5ही दरवाजे तिरंग्यात उजळले. रोषणाई पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. स्वातंत्र्य दिनानिमित्त पुण्यातील खडकवासला धरणाच्या भिंतीवर लेझरच्या साहाय्यानं तिरंगी रोषणाई. तिरंगी रोषणाईनं खडकवासला धरणाचा परिसर उजळला. नाशिकच्या गंगापूर धरणाला तिरंगी रोषणाई. 15 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत धरणाच्या सांडव्यावर तिरंगी लेझर शोची व्यवस्था. मंत्रालय आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीला तिरंगी रोषणाई. स्वातंत्र्य दिनासाठी दोनही इमारतींची सजावट. स्वातंत्र्य दिनानिमित्त उजनी धरणालाही तिरंगी सजावट. उजनी धरणात सध्या 100% पाणीसाठा. अकोला जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा काटेपूर्णा धरणाचे तिरंगी मनोहारी रूप. तिरंग्याच्या 3ही रंगामध्ये रंगलेलं काटेपूर्णा धरणाच्या पाण्याचं हे दृश्य ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. नामदेव पायरी, उत्तरद्वार, पश्चिमद्वार, विठ्ठल रुक्मिणीचा कळस या ठिकाणी आकर्षक तिरंगी रंगाची विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये भव्य तिरंगा रॅलीचं आयोजन. शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा रॅलीमध्ये सहभाग. जम्मू काश्मीरच्या रियासीमधील चिनाब नदीच्या जगातील सर्वात उंच रेल्वे पुलावर तिरंगी रॅली. 750 मीटर लांब तिरंगा घेऊन रॅली काढण्यात आली. गोसीखुर्द प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शासकीय नोकरीपासून वंचित राहणार.
सरकारच्या 2015च्या शासन आदेशानुसार आरक्षणाचं प्रमाणपत्र रद्द, आरक्षणाचा सगळ्यांना लाभ द्या अन्यथा तीव्र आंदोलन करू, प्रकल्पग्रस्तांचा इशारा। नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा, हैदराबादमध्ये उपचार सुरू असल्याने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी डॉक्टरांशी संवाद साधला, वसंतराव चव्हाण यांच्या प्रकृतीची माहिती घेतली। हिंगोलीच्या कारेगावमधील शेतकऱ्याकडून 1 एकर शेतामधील सोयाबीन उद्ध्वस्त, सोयाबीनला शेंगा लागत नसल्याने शेतकरी संतप्त, बोगस बियाणांची चौकशी करून नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी। सांगलीच्या पलूस तालुक्यातील अनेक गावात चोरांच्या भीतीने ग्रामस्थांकडून गस्त, 2 दिवसांपूर्वी धनगावमध्ये चोरट्यांनी महिलेला मारहाण करून तिचे दागिने लुटले। नागपूरमध्ये सायबर पोलीस बनून गंडा घालणाऱ्या आरोपींना अटक, मागच्या 1.5 वर्षापासून हे रॅकेट सक्रिय, फसवणुकीची रक्कम अद्याप कळू शकलेली नाहीये। फॅन्सी नंबर प्लेटसाठी आता जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता, नंबर प्लेट्सवरती 28% जीएसटी लावण्याचा विचार सुरू। देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल आणि बिहारमध्ये पूरस्थिती, नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलं। जोधपूरच्या जेलमध्ये बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या आसारामला राजस्थान हायकोर्टाकडून मोठा दिलासा, वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर। दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींचं प्रकरण, पतंजली, बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांच्यावरील अवमानाचा खटला सुप्रीम कोर्टाकडून बंद, माफी स्वीकारत कोर्टानं सक्त ताकीद दिली। विनेश फोगाटचा ऑलिम्पिक पदकाविषयीच्या निर्णयाची तारीख पुढे ढकलली, 13 तारखेला येणारा निर्णय आता 16 तारखेला रात्री 9:30 वाजता येण्याची अपेक्षा। आम्ही 5-6 दिवसांपासून विनेश फोगाटच्या निर्णयाची वाट बघतोय, मात्र तारखेवर तारखा दिल्या जात आहेत, सगळा देश या निर्णयाची वाट बघतोय, महावीर फोगाट यांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेले खेळाडू आज संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार, तर 15 ऑगस्टला सगळे खेळाडू लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार। आरोग्य मंत्र्यांच्या भेटीनंतर निवासी डॉक्टरांच्या एका संघटनेचा संप मागे, तर आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसह दुसऱ्या संघटनेचा संप सुरू। कोलकाता रुग्णालयातील महिलेवर झालेल्या निर्घृण बलात्कार आणि हत्येची चौकशी आजपासून सुरू, सीबीआयची टीम आज गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचू शकते, पुराव्यांशी छेडछाड केल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। जम्मू काश्मीरमध्ये लवकरच निवडणुका जाहीर होऊ शकतात, निवडणूक आयोगाची आज गृहसचिव अजय भल्ला यांच्यासोबत बैठक, सुरक्षा परिस्थितीचा आज आढावा घेतला जाणार। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता, हिंडनबर्गनं सेबी प्रमुख माधवी बुच आणि अदानी समूहावर केलेल्या आरोपांवर काय भाष्य करणार याकडे लक्ष। दिल्ली दारू घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, ईडी प्रकरणात याआधीच जामीन मंजूर झालाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।